मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅलीच्या अनुषंगाने नुकतीच एक नियोजन बैठक पार पडली। छत्रपती शिवाजी शिक्षण संकुल इथं कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीची नियोजन बैठक शहरातील राजर्षी शाहू महाराज सभागृह या ठिकाणी पार पडली। यावेळी शांतता रॅलीसाठी लाखो समाज बांधव एकवटणार असल्याचा निर्धार करण्यात आला। याच ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। प्रास्ताविकात प्राध्यापक गणेश देशमुख यांनी मराठा आरक्षण आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्या टप्प्यातील रॅलीची सुरुवात सोलापुरातून करणार आहेत असं सांगून 7 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी रॅली संदर्भातील महत्त्वाच्या विविध कामांसंदर्भात कमिटी स्थापन करण्यात आल्या। समाज बांधवातील काही जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। त्यामध्ये मराठा मोर्चाप्रमाणे शांतता रॅलीही भव्य स्वरूपात करण्याचं नियोजन करण्याचा निर्धार करण्यात आला। या बैठकीस समन्वयक माऊली पवार, प्राध्यापक गणेश देशमुख, RD जाधव, महादेव गवळी, श्याम गांगुर्डे, प्रकाश ननावरे, संजय जाधव, प्राध्यापक शिवाजी शिंदे, जीवन यादव, जयप्रकाश शिंगळे, आबा नवगिरे, प्रशांत देशमुख, आबा सावंत, विश्वास चौरे, सुरेश जगताप, युवराज खोळे, शिवाजी चापले, मारुती सावंत, प्रियंका डोंगरे, वैभवी पवार, दत्ता जाधव, प्रकाश ननावरे, देवा घुले, दिनकर जगदाळे यांच्यासह महिला वर्गाची उपस्थिती होती।